भाजपच्या छत्तीसगड मधल्या रायपूर मधल्या हेडक्वार्टर्स मधल्या एका ऑडिटोरियम मध्ये आहे आणि मला असा फील येतोय की जणू काय इथे पिक्चर बघायला सगळे आलेले आहेत. पण मला हे सांगायला हवं की अजूनही ज्या पद्धतीने छत्तीसगड मधले ट्रेंड्स येत आहेत त्यामुळे हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, असंच एक चित्र या ठिकाणी या ऑडिटोरियम मध्ये पाहायला मिळते. भाजपचे पदाधिकारी असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, जे सकाळपासून भाजपच्या मुख्यालयामध्ये त्यांनी जणू काही पाठ फिरवलेली होती, ते या ठिकाणी दिसत नव्हते. एक थोडीशी शांतता जी आहे ही सकाळपासून भाजपच्या मुख्यालयात दिसत होती छत्तीसगडमध्ये, कारण कुणालाच अपेक्षित नसणारे आकडे जे आहेत हे आता समोर येताना दिसत आहेत. 15 वरून 2018ला छत्तीसगडमध्ये भाजपला 15 जागा मिळालेल्या होत्या. तिकडनं मॅसिव्ह लीप घेऊन एक गरुड झेप आपण म्हणूया ती घेऊन आता भाजप 50च्या जवळपास पोहोचलेली आहे आणि काँग्रेसचं सरकार असलेलं छत्तीसगडमधलं जे सरकार आहे ते आता उलथवून लावतं की काय, अशा पद्धतीचं जवळपास चित्र आता छत्तीसगडमध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु तरीही मला हे सांगायला हवं की भाजपचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत प्रचंड संयम ठेवून या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर दिल थांब के बैठे है असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, कारण अजूनही सेलिब्रेशन जे आहे हे सुरू झालेलं नाहीये. अर्थात अनपेक्षित असे आकडे छत्तीसगडमध्ये पाहायला मिळतात, पण भाजपचे प्रदेश अध्यक्ष असलेले छत्तीसगडचे अरुण साहू हे सुद्धा याच भाजपच्या हेडक्वार्टर्समध्ये दाखल झालेले आहेत, इथेच स्टेशन्ड आहेत आणि सर्व परिस्थितीवरती बारीक नजर ठेवून आहेत. त्यांचं तर म्हणणं आहे की क्लिअर मेजॉरिटीनी भाजप सत्तेवरती येईल, परंतु त्या ठिकाणी अजूनही सेलिब्रेशनला सुरुवात झाली नाही. तयारी मात्र पूर्ण झालेली आहे. आता क्लिअर मॅन्डेट कधी येतं, अगदी बारकाईने सर्व चॅनल्सचे हे जे ट्रेंड्स आहेत हे या ठिकाणी पाहिले जात आहेत. कुठे वर खाली होताना दिसतंय, कुठे आता राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल तिथे कम्फर्टेबली आता पुढे मार्जिन घेऊन भाजप जरी गेलेली असली तरी ती परिस्थिती सध्या छत्तीसगडमध्ये नाही आहे. 10 ते 15 सीट्सचा डिफरन्स जो आहे हा अजूनही पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी अजूनही प्रतीक्षित आहेत भाजपचे कार्यकर्ते. ऑडिटोरियम मधला हा सगळा एकूण नजारा जो आहे मी कांग्रेस पार्टी से आए हुए नेता को मुख्यमंत्री बनाया गया और मैं बता दूं खरं तर या ठिकाणी एक रिजनल चॅनलच दाखवलं जात आहे आणि या ठिकाणी छत्तीसगडमध्ये 50चा आकडा पार केलेला आहे. अभिजित, 50चा आकडा पार भाजपने केलेला आहे. 54 भाजपचे सीट्स या आहेत या आतापर्यंत इथून जिंकून आल्याचं या ट्रेंड्स मधनं कळतंय. तर दुसरीकडे काँग्रेस जे आहे हे 34 वरती कुठेतरी अडकलेलं दिसतंय. इतर जे पक्ष आहेत जे पुन्हा छत्तीसगडमध्ये खूप महत्वाचे मानले जातात त्यांचाही बऱ्यापैकी या ठिकाणी प्राबल्य आहे, जे बऱ्यापैकी 6 ते 7, 8 सीट्सचं मार्जिन काढून या ठिकाणी जिंकतात, परंतु ते सुद्धा कमी झालेलं दिसतंय. त्यामुळे भाजप जे आहे हे आता मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात जे आहे इकडे वाढताना दिसत आहेत सीट्स, तर काँग्रेस मात्र जे आहे हे 34च्या आसपास कुठेतरी अडकलेलं दिसतंय. अभिजित, तो शहरों में तो हमें जनता जनार्दन का आशीर्वाद मिल ही रही है. मैं आपको टोकना चाह रहा हूँ, आपकी बात में जरूर सुनूंगा. मुझे पूरी उम्मीद है कि रुद्रा जी को भी सुना गया होगा, गुर्जर साहब को भी सुना गया होगा. आपण प्रयत्न करूयात. या ठिकाणी थोडासा भाषेचा मला वाटतं कुठेतरी एक लिमिटेशन येऊ शकतं, पण आपण इथल्या हो 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 अगदीच 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 सर दिल थाम कर बैठे हैं और यहाँ जो है 50 का आंकड़ा पार कर चुकी है बीजेपी. क्या आपको अपेक्षित था कि ये आंकड़े, ये अद्भुत आंकड़े देखने को मिलेंगे? 100% पूरे कार्यकर्ताओं ने मेहनत किया. माननीय प्रधानमंत्री जी का इतना बढ़िया प्रवास हुआ और पूरी टीम ने मेहनत की और हमको विश्वास था कि हम 52 से 55 सीट तो पक्का पाएंगे और भारतीय जनता पार्टी की सरकार इस प्रदेश में बनेगी. ये आत्मविश्वास से भरे हुए पूरे कार्यकर्ताओं ने भारी मेहनत की, उसका परिणाम आपके सामने सकारात्मक. क्या वो ऐसे मुद्दे हैं जिससे इतना आत्मविश्वास आप में दिख रहा है और बीजेपी को इतनी बढ़त देखने को मिल रही है? देखिए, इस सरकार के आतंक से अंदर अंदर जनता बहुत त्रस्त थी और भूपेश बघेल जी के चेहरे से व्यक्ति को एक प्रकार से नफरत का भाव पैदा हो गया था और लोग चाहते थे कि ये हटे.
तो इसलिए जनता ने मोदी की गारंटी पर विश्वास किया और कहा कि मोदी जी जो कहते हैं वो करते हैं। इसलिए भारतीय जनता और विकास का मुद्दा, 5 साल में कोई विकास नहीं हुआ, इसलिए अब विकास की एक नई लहर फिर से पैदा होगी और छत्तीसगढ़ नई दिशा में आगे बढ़ेगी। विकसित भारत के संकल्प के साथ छत्तीसगढ़ आगे बढ़ेगा। विकास की लहर के साथ बीजेपी की भी लहर छत्तीसगढ़ में अब देखने को मिल रही है। 50 का आंकड़ा तो पार कर लिया है, लेकिन और कितने तक आगे बढ़ेगी बीजेपी, क्या लगता है? निश्चित रूप से अभी तक छत्तीसगढ़ के निर्माण से लेकर आज तक इतनी बड़ी बढ़त और सीटों में परसेंटेज ऑफ वोट इतना ज्यादा अभी तक कभी नहीं मिला था। इस दृष्टि से ये क्या कारण है? निश्चित रूप से मोदी जी का भरोसा, मोदी जी का गारंटी तो है ही। इसके अलावा कांग्रेस का अहंकार, कांग्रेस का कुशासन, कांग्रेस को राष्ट्रीय स्तर पर भी सोचना पड़ेगा कि यदि उसको अपना अस्तित्व बचा के रखना है तो एक बड़ी महत्वपूर्ण बात और कहूंगा कि कम्युनिस्टों से उनको मुक्त यदि रख लिया उन्होंने तो कम से कम अस्तित्व बच जाएगा उनका। अब उनके अस्तित्व का संकट है। जिंदाबाद, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। आपण बघू शकतो या ठिकाणी आता रिजनल चॅनल जो आहे त्या ठिकाणी छत्तीसगड अब तक की बडी बातें असं दाखवत आहेत आणि यामध्ये भाजप खूप पुढे असल्याचं दिसतंय। डेप्युटी सीएम जे आहेत इकडचे छत्तीसगडचे ते कुठेतरी ट्रेल होताना दिसत आहेत, मागे पडलेले दिसत आहेत। स्वतः मुख्यमंत्री जे आहेत हे सुद्धा अजून या ठिकाणी स्पष्टपणे ते जिंकलेले नाहीयेत, त्यांचा विजयी झालेला नाहीये आणि एक प्रकारे आता कुठेतरी भावना अनावर होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे आता या ठिकाणी उत्साहात दिसत आहेत, सेलिब्रेट करताना दिसत आहेत। क्या लगता है, लगातार बीजेपी इतनी बड़ी संख्या से आएगी? बिल्कुल बिल्कुल, पिछले बार भी जैसा किए थे अपने मेहनत पे, इस बार भी आएंगे। जो राम के लिए करेगा वही आगे आएगा। जय जय श्री राम। इस बार जीत रहे, बिल्कुल जीत रहे। भारतीय जनता पार्टी जिंदाबाद। क्या कहना है, कांग्रेस को घर भेजने वाले आप? कुशासन का अंत हुआ, भय का माहौल खत्म हुआ, एक स्वच्छ और निर्भय सरकार आने वाली है और आ रही है। हम पूर्ण बहुमत से छत्तीसगढ़ में सरकार बनाएंगे। 5 साल में ही कांग्रेस से उब गए लोग ऐसा आप कह रहे हैं, ऐसा क्या हो गया 5 साल में? सिर्फ अपने घर को भरने का काम किया, जनता के लिए 1 रुपए का कोई काम नहीं हुआ। आज सड़कें और माताओं बहनों के ऊपर कितना अत्याचार हो रहा है ये छत्तीसगढ़ में सभी को दिख रहा था। इसी का असर है कि एक निर्भय सरकार जनता ने लाने का मतलब पूर्ण बहुमत हमारी पार्टी को दिया है। तर अभिजित, आपण पाहतोय या ठिकाणी अवघ्या 5 वर्षाच्या एका टर्म मध्ये काँग्रेसला जे आहे चितपट करून भाजप मोठ्या संख्येने पुढे सरकताना छत्तीसगडमध्ये दिसत आहे।